विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी निवार करते। आणि आज आपण पाहत आहोत हे सर्व आपण प्रत्यक्ष हे टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये पाहिलं आहे। टी व्हीमध्ये तर दाखवतच नाही आहे एवढं, पण प्रत्येकाजवळ मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये आपण हे सगळे दृश्य पाहत आहोत। मन कसं तळमळतं। आज प्रत्येकाच्या घरून विद्यार्थी आज आपला भविष्य सुधारण्यासाठी ते बाहेर पडतात आणि पेपर फुटीचा हा प्रकार घडतो। तर आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद हे काय करत आहे? स्वतःची मुलगी विदेशामध्ये पाठवत आहे आणि इंस्टाग्रामवर माझ्या मुलीने बंद केलं, माझ्या मुलीला त्रास होते। तुमची मुलगी आहे, बाकीच्यांचे हे लेकरं का कोण आहे? त्यांना काही त्रास होत नाही का? अरे हे सर्वांचे लेकरं जसे तुमचे आहेत तसे। आणि आपण पाहत आहोत पंतप्रधान मोदी, त्यांना तर लेकरू बाळच नाही, त्यांना काय कोणाची कीव येणार? आज त्या माणसाला म्हणजे कुठलाच फरक होणार नाही ह्या लोकांवर। आपण किती ओरडलं ना काही केलं यांच्यावर काहीच होणार नाही। आज विद्यार्थी सर्व तिथे बसलेले आहेत, अन्न पाणी काही नाही सोय त्यांच्याकडे। आज सर्व लोक बाजूचे सर्व त्यांना अन्न पुरवत आहे, पाणी पुरवत आहे। म्हाताऱ्या कुताऱ्या बायका मुलं छोटे छोटे लेकरं घेऊन जात आहेत। आज या समाजाला जागृत होण्याची गरज आहे। आपण या पांढरकवड्यामध्ये काही एवढेच लोक आहो का? सर्वांनी घरातून यायला पाहिजे। बहुजन समाजाने हा कार्यक्रम किंवा ही वेळ एकट्याची नाही आहे, हे आपल्यावर अन्याय होत आहे। तुम्ही कधी जागरूक व्हाल? आज आम्ही जे बोलत आहोत, आता ही रंजनाताई बोलून गेली, आम्ही काही खूप शिकलेल्या खूप मोठ्या कार्यक्रमात भाषणं देणाऱ्या किंवा खूप मोठमोठ्या अशा बोलणाऱ्या बायका नाही, पण हे सगळं पाहून आम्हाला सुद्धा जोश येत आहे। असं वाटते आम्ही सुद्धा दिल्लीला जावं आणि एका पोलिसाला चांगलं दंड घेऊन त्यांना मारावं, इतकं आमच्यामध्ये असं तळपळत आहे। काय करावं? आज आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि खरं तर धर्मेंद्र प्रसाद, योगी, मोदी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। काय तमाशा पाहत बसले हे लोक? या ना म्हणा इथे, त्यांना शेती काय आहे माहित आहे का? शेतकऱ्याची अवस्था, शिक्षणाची व्यवस्था हा कुठलाच प्रकार त्यांना माहित नाही। बसले आहेत सुखासोयी, 24 तास एसी गाड्या, जिथे तिथे जाणं, जिथे तिथे फिरणं, चांगल्या गोष्टी। त्यांना काय माहित दुःख काय आहे म्हणून गरिबाचं। आणि ह्या सत्तेला बरखास्त करण्याचं असेल तर आपल्याच हातात आहे आणि आपण ते केलं पाहिजे। अशा लोकांना निवडून कधीच देऊ नका, अशा लोकांना सत्तेत कधीच येऊ देऊ नका। आपण आपली ही जबाबदारी आहे। आणि मी वेळ कमी असल्यामुळे मी 2 शब्द आटोपत घेते आणि सर्वांनी याच्या पुढे जागरूक राहायला पाहिजे। सर्व महिला पुरुष सर्वांनी आपले लेकरं लोक का घेऊन गेले तिथे दिल्लीला हे सर्व दाखवण्यासाठी, कारण पुढचं भविष्य खूप कठीण आहे लेकरांसाठी, आपल्यासाठी। आपलं झालं पण आपली पुढची पिढी आपण जर जागरूक झाले नाही तर पुढे जो इंग्रजाचा गुलामीचा काळ तो तरी बरा होता, त्याच्यापेक्षा भयानक काळ येणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि जागृत राहा, जागरूक व्हा। सर्वांनी अशा कार्यक्रमाला आलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, बोललं पाहिजे। याच्यासाठी खूप काही हे नाही, आपण सगळं घरून पाहतो, इथे 2 शब्द बोलण्याची ताकद आली पाहिजे प्रत्येकामध्ये। सगळ्या महिलांना, सगळ्या लोकांना मी आवाहन करते की अशा कार्यक्रमात आलं पाहिजे आणि हे सर्व पाहिलं पाहिजे। याच्याशिवाय तुमच्या अंगात हे भूत संचारणार नाही। जोपर्यंत तुम्ही बाहेर उतरणार नाही, घराच्या बाहेर येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या दुनियेत काय चाललं नाही तर माझ्या घरी गाडी घोडी माडी साडी हे सगळंच आहे ना, पण आपण भोगलं ते सुख आपल्या लेकरांना कधी मिळेल? आपलं झालं हो, पण आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी जागरूक व्हा। मी काय जास्त बोलू, सगळे लोक आज 24 तास मोबाईल घेऊन पाहतच आहे, सगळे दृश्य सगळ्यांनी पाहिलेलं आहे। पण तरी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांचे मी आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते। जय भीम, जय हिंद।